नोव्हेंबर 2008 मधला मुंबईवरील दहशतवादी हल्ला ही तमाम भारतीयांसाठी कधीही न विसरता येणारी घटना आहे. समुद्रामार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी 26 ते 28 नोव्हेंबर 2008 या 3 दिवसात मुंबईतल्या महत्त्वाच्या ठिकाणी घडवलेला नरसंहार आठवला की आजही अंगावर काटा येतो. खरं तर कोणत्याही वाईट आठवणीला उजाळा देणं म्हणजे जखमेवरची खपली काढण्यासारखंच. पण 26/11च्या हल्ल्यातील आठवणी या केवळ जखमा नाही, तर महाराष्ट्र पोलीस आणि त्यांचं अतुलनीय धैर्य, पराक्रम, सहनशीलता आणि संयमाचंही उदाहरण आहे. आणि आता हेच वास्तव आपल्याला झी युवा वाहिनीवर अनुभवायला मिळणार आहे. शौर्य गाथा अभिमानाची ही नवी मालिका या वाहिनीवर सुरू होतीये, तीच 26/11च्या घटनाक्रमाने. या कार्यक्रमाचं पोस्टर लॉन्च महालक्ष्मी इथल्या फेमस स्टुडिओमध्ये नुकतंच झालं. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त इसाक बागवान आणि सुरेश वालीशेट्टी यांच्या हस्ते या मालिकेचं पोस्टर लॉन्च झालं. इसाक बागवान यांना त्यांच्या शौर्यासाठी आयुष्यातलं 3रं राष्ट्रपती पदकही मिळालंय. जे परिश्रम, जे सॅक्रिफायसेस एका पोलीस ऑफिसरला द्यावे लागतात, नॉट ओनली द पोलीस ऑफिसर पण त्याच्या कुटुंबियांना पण द्यावं लागतं. ही त्यांची जर्नी असते. एक माणूस म्हणून, एक ह्युमन बीइंग म्हणून आपण जनरली बघतच नाही. म्हणजे पोलीस म्हटलं की एक वर्दीत एक युनिफॉर्म येतो आणि एक भीती येते मनात, पण तो पण एक माणूस आहे, त्याला पण एक कुटुंब आहे. खरं शौर्य ज्या पोलीस ऑफिसरांनी दाखवलंय त्याचे रिफ्लेक्शन म्हणजे खऱ्या स्टोरीज त्यांनी ते पिक्चराइज केलेल्या आहेत आणि त्या बघून मला खात्री आहे की युवकांना त्याच्यापासून बरंच बोध आणि त्याच्यापासून स्फूर्ती मिळेल. या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता सचिन खेडेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर या मालिकेचं दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक सचिन मोहिते करणार आहेत. त्यामुळे हटके अशी शौर्य ही मालिका रसिकांना कितपत आवडते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. कपिल देशपांडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.